नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। प्रोफेशनल्स पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पोलीस दलातील सुधारणा, आजच्या भारताची गरज या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते। पोलीस दलात सुधारणा तर आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर त्यांच्यावर दबाव टाकणाऱ्या राजकारणी लोकात, नियम न पाळणाऱ्या नागरिकातही सुधारणा होण्याची गरज आहे, असे मत पोलीस दलात सुधारणा, आजच्या भारताची गरज या परिसंवादात व्यक्त करण्यात आले। प्रोफेशनल्स पार्टी ऑफ इंडियाने या परिसंवादाचे आयोजन केले होते। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर म्हणाल्या, राज्य चालवण्यासाठी पोलीस ही मोठी शक्ती आहे, पण आपली कामे करण्यासाठी ते तयार आहेत का, हा खरा प्रश्न आहे। पोलिसांनी संरक्षण द्यावे ही अपेक्षा आहे, पण आज पोलीस कोणाला संरक्षण देत आहेत? गाड्यांतून फिरणाऱ्यांना। मग सामान्य माणसांना कोण सुरक्षा देणार? यासाठी पोलीस स्वतंत्र हवेत। राजकीय आणि अराजकीय प्रभावांचे इतके हस्तक्षेप आहेत की ते स्वतंत्रपणे कामच करू शकत नाहीत। जनलोकपाल बिलाचा लढा कसा लढवला गेला हा मुद्दा वेगळा, पण ते बिल आले तर त्याच्याद्वारे हे स्वातंत्र्य मिळू शकेल। आज प्रत्येकाला पोलीस आपल्या दावणीला बांधलेले हवे आहेत। या सगळ्यासाठी आता लोकांनी सजग व्हायची, लढा द्यायची गरज आहे। आपल्याला सुरक्षा देणारेच अन्याय करत असतील तर त्याविरुद्ध आवाज उठवायला नको का, असा सवालही मेधा पाटकर यांनी यावेळी उपस्थित केला। ज्येष्ठ पत्रकार सुनंदा मेहता यांनी पोलीस आणि पत्रकार यांच्यातील संबंध सुधारण्यावर भर दिला, तर सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी पोलीस आणि जनता यांच्यातील दरी निर्माण व्हायला पोलिसांचा दृष्टिकोन कारणीभूत आहे आणि ती दरी कमी व्हायची तर पोलिसांनीच पुढाकार घेतला पाहिजे, अशी भूमिका मांडली। जैसे पुराने लैंड रिफॉर्म्स, जमीन सुधार का मतलब जमीन का आवंटन भूमिहीनों के पक्ष में होता था, कंपनियों के नहीं। उस प्रकार से एडमिनिस्ट्रेटिव रिफॉर्म्स, प्रशासकीय सुधार या राज्य करने की और चलाने की पूरी प्रक्रिया में बदलाव, जिसमें पुलिस प्रशासन एक हिस्सा है, एक महत्वपूर्ण हिस्सा है, उसकी बात करते समय हमें अर्थात हमारा संविधान चौखट, the constitutional framework, as I said, not only of values but of fundamental rights, the local self-government, the three-tier system, and also the directive principles. ये जो चौखट हमारे संविधान ने दी है मार्गदर्शक सिद्धांतों तक, उसका आधार लेना पड़ेगा, उसका जिक्र करना पड़ेगा और उसको ही निकष मानकर हम जिस प्रकार के सुधार चाहते हैं वो क्या उसके तहत चाहते हैं या नहीं, ये देखना पड़ेगा। और पुलिस प्रशासन का इससे क्या संबंध है समता और न्याय से, ये मुझे लगता है कोई पूछे ये नहीं, क्योंकि बहुत बड़ा संबंध है। इस देश के अंतर्गत जो भी अपराध, कानून का उल्लंघन, जिस भी किसी व्यक्ति से जो कानून के सामने समान है, आर्टिकल 14, उसने किया हो, उसको ढूंढना, उसकी जांच परख करना और साथ साथ उसे सजा तक ले जाना, ये पुलिस का काम है। लक्ष्मण सूर्यभान यांच्या संत ज्ञानेश्वरांवरील सुवर्ण पिंपळ या पुस्तकाचे प्रकाशन विश्वशांती केंद्राचे प्रमुख डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या हस्ते करण्यात आले। जिज्ञासा प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे। डॉक्टर भटकर म्हणाले, आताचे 21वे शतक हे भारताचेच आहे, पण भारताला महासत्ता नाही तर जगद्गुरू व्हायचे आहे। हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा विश्वाचे संपूर्ण स्वरूप आपल्या समोर येईल। संत ज्ञानेश्वरांनी हे ज्ञान आपल्या समोर मांडायचा प्रयत्न केला। त्यांचे हे तत्वज्ञान सगळ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडायचा प्रयत्न या पुस्तकात झाला आहे। ज्ञान हे अनुभूतीतून व्यक्त होते, ही अनुभूती या कादंबरीतून पाहायला मिळते। या कादंबरीने संत ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातील सगळा काळ अतिशय प्रभावीपणे उभा केला आहे, असेही भटकर म्हणाले। डॉक्टर विश्वनाथ कराड म्हणाले, या पुस्तकाला कादंबरी म्हणण्याऐवजी माऊलींचा जीवन ग्रंथ म्हणावे असे मला वाटते। सध्याच्या काळात संतांचे सार्थ जीवन सांगणाऱ्या पुस्तकांची फार गरज आहे। संतांच्या वाङ्मयाला धार्मिकतेचा शिक्का मारून दूर ठेवले जाते ही चूकच आहे। या साहित्याचा अभ्यास होण्याची गरज आहे। विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातूनच जगात शांती नांदेल, हे स्वामी विवेकानंदांचे वाक्य प्रत्यक्षात उतरवण्यासाठी असे ग्रंथ दिशादर्शक ठरतील, असेही त्यांनी नमूद केले।
आडकर फाउंडेशनच्या वतीने मंजिरी धामणकर यांचा त्यांच्या एक पात्री प्रयोगाबद्दल सत्कार ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या हस्ते करण्यात आला। आडकर फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद आडकर, निवेदक सुधीर गाडगीळ, कवयित्री प्रतिभा शाहू मोडक यावेळी उपस्थित होत्या। परांजपे म्हणाले, कलेचे अनेक प्रकार आहेत, पण वाणीच्या कलेने माणूस समृद्ध होतो। त्याप्रमाणे मंजिरीवर शब्दांची कृपा आहे। त्याच कलेने ती आजवर 500व्या प्रयोगापर्यंत पोहोचली आहे। अशा शब्दात रवी परांजपे यांनी मंजिरी धामणकर यांच्या चरपट मंजिरी या 500व्या प्रयोगाबद्दल कौतुक केले। सुधीर गाडगीळ म्हणाले, माणसे जोडणे, शब्दांचा वापर, सतर्कता आणि वातावरणाचा आढावा घेऊन प्रसंगावधान राखून बोलणे या सर्व बाबी मंजिरीत असल्यामुळे ती या यशस्वी टप्प्यावर पोहोचली आहे। प्रतिभा शाहू मोडक म्हणाल्या, एक पात्री प्रयोग करणे हे तितके सोपे नाही। आपल्या शब्दांनी प्रेक्षकांना 2 तास खुर्चीत खिळवून ठेवणे हे अवघड काम आहे, असेही त्यांनी सांगितले। कवयित्री उज्ज्वला अन्न छत्रे यांच्या विभोर या काव्यसंग्रहाचे आणि म्युझिक अल्बमचे प्रकाशन एकाच वेळी करण्यात आले। गेली अनेक वर्षे काव्यलेखनाचा छंद मनोमन जोपासणाऱ्या पुण्यातील कवयित्री उज्ज्वला अन्न छत्रे यांच्या विभोर काव्यसंग्रहाचे आणि म्युझिक अल्बमचे प्रकाशन ज्येष्ठ कवयित्री अरुणा ढेरे आणि ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर चोक यांच्या हस्ते रविवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी संपन्न झाले। कवयित्री उज्ज्वला अन्न छत्रे यांचा विभोर हा पहिलाच काव्यसंग्रह आहे, मात्र त्यामध्ये नौखेपणाच्या छटा अजिबात नाहीत। याचे मुख्य कारण म्हणजे विषयाची विविधता आणि अंतर्मुख होऊन घेतलेला जगण्याचा शोध। त्यामुळे त्यांची कविता आत्मभग्न असून सुद्धा लोकाभिमुख म्हणावी लागेल। याशिवाय त्यांच्या कविता जशा स्त्रीचे संवेदन विश्व प्रकट करणाऱ्या आहेत, त्याचप्रमाणे निसर्गाचेही विश्व संपन्न करणाऱ्या आहेत। त्याचप्रमाणे मुक्त शैलीबरोबरच छंदोबद्धता हे देखील त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य आहे। यातीलच काही गेय कविता सुप्रसिद्ध संगीतकार मिलिंद जोशी यांनी संगीतबद्ध केल्या आहेत आणि रसिकांसाठी त्याच नावाचा एक म्युझिक अल्बम तयार झाला आहे। गेय कवितांपासून तयार झालेली ही गाणी रसिकांना नक्कीच आनंद देणारी आहेत। आज त्यांच्या हस्ते प्रकाशन करून लाभणार आहे। भारतात ई गव्हर्नन्सची क्रांती झाल्यास भ्रष्टाचाराला लगाम बसणार आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉक्टर विजय भटकर यांनी केले। अमेय प्रकाशनच्या वतीने डॉक्टर भटकर यांच्या हस्ते संगणक तज्ज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूर यांच्या ई गव्हर्नन्स या पुस्तकाचे प्रकाशन झाले। महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत, राज्याचे माजी मुख्य सचिव अजित निंबाळकर, प्रकाशक उल्हास लाटकर यावेळी उपस्थित होते। डॉक्टर भटकर म्हणाले, देशातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विविध स्तरांवर आंदोलन सुरू आहे, मात्र देशात ई गव्हर्नन्सची क्रांती झाल्यास भ्रष्टाचाराला लगाम बसणार आहे। त्यामुळे सर्वसामान्यांनी ई गव्हर्नन्सच्या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्याची गरज आहे। विविध क्षेत्रातील भ्रष्टाचारामुळे समाजाची आणि सर्वसामान्यांची मान शरमेने खाली जाते। तो रोखण्यासाठी ई गव्हर्नन्स हा सर्वोत्तम उपाय आहे। शासनाचे सर्व निर्णय आणि योजना ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून राबवल्या गेल्या पाहिजेत, त्याबाबतची माहिती मराठीतून उपलब्ध झाली पाहिजे, असेही ते म्हणाले। डॉक्टर शिकारपूर म्हणाले, ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून येत्या 3 वर्षात राज्यात सुमारे 1 लाख तर केंद्र स्तरावर 1 लाख कोटी प्रकल्प राबवण्यात येणार आहेत। त्यातील 20% काम सुरू झाले आहे। त्यामुळे तरुणांनी याकडे करिअरच्या दृष्टीने पाहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। झंवर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार वितरण आणि त्यांच्यावरील जीवन दर्शन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। या प्रसंगी माजी खासदार श्रीनिवास पाटील, संचेती रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर के.एच. संचेती, भारतीय ॲथलेटिक्स महासंघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद सावंत, एसपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप सेठ यांची मुख्य उपस्थिती होती। यावेळी महाराष्ट्रीय मंडळाचे सहकार्यवाह रमेश दामले यांना क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। पाटील म्हणाले, आपल्या शिष्यांना सतत पुढे करणे, त्यांच्यात सुधारणा व्हावी म्हणून प्रयत्नशील राहणे आणि स्वतःचे निवृत्ती वेतनही क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी देणे हा क्रीडा महर्षी बापरे झंवर यांचा वसा आणि वारसा जपण्याची गरज आहे। असे झाले तरच आपण क्रीडा क्षेत्रात पुढे जाऊ शकू। झंवर शरीरालाच माध्यम समजून आयुष्यभर क्रीडा क्षेत्राची सेवा करत राहिले। त्यांच्यासारखा गुरु पाठीशी उभा असल्यामुळे त्यांच्या शिष्यांमध्ये असाधारण ताकद आणि आत्मविश्वास यायचा।
त्यांनी त्यांच्या शिष्यांवर वडिलांप्रमाणे प्रेम केले. त्यांनी आयुष्यभर माणसे कमावली. संचेती आणि सेठ यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. जव्हार यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारा प्रेरणा पुरस्कार मोरेश्वर गुर्जर, सुरेश दिनकर, गुरुबंस कौर, शंभूराव देशपांडे, डॉक्टर जितेंद्र आर्य यांना देण्यात आला. राष्ट्रीय एकात्मतेसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. आसाममध्ये निर्माण झालेली समस्या आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून आझाद मैदानावर घडलेल्या घटनेचा मुकाबला करण्यासाठी आपण कटिबद्ध व्हायला हवे. यासाठी इग्नायटेड माइंड्स मुव्हमेंटच्या वतीने राष्ट्रीय एकात्मतेसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मोर्चा शनिवार दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता MIT कॉलेज ते शिवाजी पुतळा कोथरूड असा काढण्यात येणार आहे. या सभेमध्ये ब्रिगेडियर हेमंत महाजन, मुस्लिम राष्ट्रीय मंचचे निमंत्रक लतीफ मखदूम मार्गदर्शन करणार आहेत. संस्थेचे संयोजक दत्तात्रय अग्निहोत्री यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आमच्या कार्यक्रमात जितके जण सहभागी होतील तितकाचा एक चांगला परिणाम देशाच्या सर्व राजकारणावरती आणि सध्याची जी भयावह परिस्थिती आहे त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी उपयोगी पडेल. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.